तर पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापुरात तळ ठोकून सोलापूर पालिका महायुतीच्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। सोलापुरात जयकुमार गोरेंच्या अनेक गोपनीय बैठका होत आहेत। महायुतीच्या विजयासाठी सोलापुरात विशेष लक्ष केंद्रित केलं जात आहे। महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी या जोडण्या सुरू असतात। तुम्ही कारभारी बदला, मला कारभारी करा, मग बघा काय होतं ते। पुण्याचा चेहरा मोहरा बदलून टाकेल, अजित पवारांनी पुणेकरांना हे आवाहन केलेलं आहे। इथली लोक कमी पडली, इथं ज्यांच्यावर जबाबदारी होती ते कारभारी लोक कमी पडली, म्हणून उद्याच्या 15 तारखेला कारभारी बदलायचा। तुम्ही मला कारभारी पद द्या, नाही पुण्याचा चेहरा मोहरा बदलला तर नावाचा अजित पवार सांगणार। जीवाचं रान करणाऱ्यांना बाजूला केलं, कार्यकर्त्यांना खड्यासारखं बाजूला केलं। अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांवर हा निशाणा साधलेला आहे। काय चूक आहे त्यांची? उद्याच्याला एखाद्या कार्यकर्त्यांनी एखादी मागणी केली आणि ती आपल्याला देता आली नाही तर 4 गोष्टी समजून सांगता येतात। शेवटपर्यंत तुम्ही त्यांना खिळवत ठेवता, तुम्ही त्यांना नीटपणे उत्तर देऊ शकत नाही। अरे त्यांनी जीवाचं राज केलं पक्ष वाढवण्याच्या करता, आणि तुम्ही मात्र त्यांना अशा पद्धतीने खड्यासारखं बाजूला टाकता। ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, हा महाराष्ट्राचा इतिहास नाहीये। ठाकरे सेनेला मोठा धक्का बसलाय। माजी महापौर शुभा राऊळ यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे। ठाकरे सेनेला सोडचिठ्ठी देत शुभा राऊळ भाजपात गेलेल्या आहेत। मी वेगळ्या पक्षात आले असं मला वाटत नाही, भाजप मला घर वाटतं, असं वक्तव्य पक्ष प्रवेशावेळी माजी महापौर शुभा राऊळ यांनी केलं। तर आम्हाला हे आमचं घरच वाटते आहे। आपण सगळ्यांनी मला प्रेम दिलेलं आहे। माझ्या वेळेला अनेक शिवसैनिक आणि अनेक भाजपचे कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम केलेलं आहे। देवेंद्रजी, मी खरंच मला असं वाटतं की तुमचं नेतृत्व, पंतप्रधान मोदीजींचं नेतृत्व आणि तुमचं नेतृत्वाखाली आम्ही पुढेही काम करत राहू। तर जळगाव महापालिकेवर महायुतीचा महापौर होणार असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलाय। जसं वक्तव्य केलं जातं तसंच उत्तर दिलं जाईल, असा देखील सूचक इशारा रवींद्र चव्हाणांनी अजित पवारांना दिला। या ठिकाणी महायुती मध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी असे एकत्रपणे निवडणूक लढतात आणि मला खात्री आहे की या ठिकाणी महायुतीचा महापौर हा 100% होईल आणि सर्व महायुतीचे उमेदवार यांच्यामध्ये अतिशय चांगलं कोऑर्डिनेशन आहे आणि त्यामुळे सर्वच्या सर्व उमेदवार हे जिंकण्याच्या दिशेने जात आहेत असं मला लक्षात आहे। राज्यामध्ये काय परिस्थिती असेल? सर्व राज्यांमध्ये 29 महानगरपालिका आहेत। राज्यामधल्या 29 महानगरपालिकांमध्ये सर्व ठिकाणी महायुतीचेच महापौर होतील, यात काही शंका नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।